पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अमरावतीत पुन्हा एकदा थरारक खुनाची घटना घडली आहे। मंगल कार्यालयाजवळ राहणाऱ्या 40 वर्षीय अतुल ज्ञानदेव पुरी यांची 3 अज्ञात युवकांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। मंगलधाम मंगल कार्यालय येथे राहणारे 40 वर्षीय अतुल ज्ञानदेव पुरी हे नांदुरा येथील पुंडलिक महाराज कॉलेज येथे कार्यरत होते। 22 ऑगस्ट रोजी सकाळी ते त्यांच्या दुचाकी क्रमांक MH27CL 1708 वरून पवारवाडी मार्गाने जात असताना 3 अज्ञात युवकांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी अचानक हल्ला केला। या हल्ल्यात अतुल पुरी यांच्या शरीरावर 10 ते 12 गंभीर जखमा झाल्यात आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला। घटना घडल्यानंतर तात्काळ बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। तपास निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून ACP कैलास फुंडकर, गुन्हे शाखा, श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली। परिसरातील CCTV फुटेज खंगाळण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। तरीही या हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या घटनेने अमरावतीत पुन्हा एकदा दहशत आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलीस आरोपींचा शोध घेत असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल अशी अपेक्षा आहे। अमरावतीत घडलेली ही धक्कादायक घटना पोलीस यंत्रणेसाठी मोठं आव्हान आहे। आता आरोपी किती लवकर पोलिसांच्या ताब्यात येतात आणि हत्येचं नेमकं कारण काय हे कधी उघड होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अमरावती शहरात विनापरमिट धावणाऱ्या गाड्यांवर अखेर RTOची धडाकेबाज कारवाई। सिटी न्यूजच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट दिसून आला असून आता बस स्थानकातून एकही विनापरमिट ट्रॅव्हल्स धावणार नसल्याचा निर्धार RTO विभागाने केलाय। अमरावती, परतवाडा, दर्यापूर, मोर्शी आणि चांदूर बाजार या मार्गांवर विनापरमिट गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती। या वाहनांना रस्त्यावर धावणारे जिवंत बॉम्ब असे संबोधले जात होते, कारण जर अपघात झाला तर प्रवाशांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळणार नव्हती। सिटी न्यूज अमरावतीने हा गंभीर विषय उचलून धरला होता। त्यानंतर RTO उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली PSI शिरकारे यांच्या टीमने अमरावती बसस्थानक परिसरात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत चौधरी ट्रॅव्हल्स दर्यापूर आणि प्रभात ट्रॅव्हल्स परतवाडा या ट्रॅव्हल्सवर थेट गंडांतर घातले गेले। RTO विभागाने स्पष्ट केले आहे की आता अमरावती बसस्थानकातून एकही विनापरमिट गाडी धावणार नाही। या दरम्यान अमरावती आगाराच्या माध्यमातूनही विनापरमिट गाड्या डिटेन करून जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। या धडक कारवाईमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। सिटी न्यूजच्या बातमीचा थेट परिणाम म्हणजेच RTOची मोठी कारवाई। विनापरमिट गाड्यांच्या धोकादायक प्रवासाला अखेर आळा बसणार आहे। आता पाहावे लागेल की ही मोहीम सातत्याने राबविली जाते का। नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। संतोषी माता मंदिराजवळील खाटिकपुरा या भागात पोलिसांनी धाड टाकून तब्बल 4.5 लाख रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे। या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक आरोपी फरार आहे। गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने 21 ऑगस्ट रोजी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतोषी माता मंदिराजवळील प्लॉट नंबर 1915 येथे धाड टाकली। या ठिकाणी आरोपी 56 वर्षीय राजकुमार जयनारायण जयस्वाल राहतो। छाप्यात आरोपीकडे देशी दारूचा मोठा साठा आढळून आला। पोलिसांनी एकूण 119 बॉक्स जप्त केलेत। असा एकूण 4,70,400 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणात मुख्य आरोपी राजकुमार जयस्वाल अटकेत असून त्याचा मुलगा 19 वर्षीय यश राजकुमार जयस्वाल हा फरार आहे। पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पारडी पोलीस करीत आहेत। नागपूर शहरात सध्या चालू असलेल्या पोळा व मारबत या सणाच्या अनुषंगाने ड्राय डे असतो। त्या अनुषंगाने नागपूर शहरात अवैधरित्या सदर सणाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री होते। सदरच्या दारू विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर
अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेकडील प्रत्येक पथकाला आपापल्या कार्यक्षेत्रात सक्त कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला आमच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजकुमार जयनारायण जयस्वाल, राहणार खाटीकपुरा, प्लॉट नंबर 1915, संतोषी माता मंदिराजवळ पारडी, यांनी ड्राय डेच्या दिवशी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चढ्या किमतीने दारू विकण्यासाठी त्याच्या बंद घरामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारूचा स्टॉक करून ठेवलेला अशी बातमी मिळाली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने राजकुमार जयनारायण जयस्वाल याच्या घरी छापा कारवाई करून त्यांनी त्याच्या घराच्या बेडरूमच्या बाथरूम मध्ये जो 119 देशी दारूचा बॉक्स साठा करून ठेवला होता, त्याची एकूण किंमत आहे 4,70,400 रुपये. सदरचा देशी दारूचा मुद्देमाल जो आहे तो सदर छापा कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकातील पोलीस हवालदार अनिस खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलीस ठाणे येथे राजकुमार जयनारायण जयस्वाल व त्याचा मुलगा यश राजकुमार जयस्वाल यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. देशी दारू विक्रीच्या बेकायदेशीर धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जाते. पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोग्य सेवा ही मानवी जीवनाचा आधार आहे, पण जेव्हा याच आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणा एखाद्या निष्पाप जीवाचा बळी घेतो तेव्हा संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ग्रामीण रुग्णालयातून अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे एका नवजात बाळासह त्याच्या आईचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरलाय. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रीना विवेक शहारे 25 वर्षीय या मातेचा आणि तिच्या नवजात बाळाचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. असोला येथील रहिवासी असलेल्या रीना यांना प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. या घटनेमुळे लाखांदूर तालुक्यात आणि संपूर्ण भंडारा जिल्ह्यात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर आणि निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या धक्कादायक प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित बेजबाबदार डॉक्टरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे अशी जोरदार मागणी पीडित शहारे कुटुंबियांसह लाखांदूर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत, परंतु या घटनेने आरोग्य व्यवस्थेतील ढिलाई किती टोकाची आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जर या प्रकरणी कठोर कारवाई झाली नाही तर लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. तुम्ही बघू शकता की सध्या मी लाखांदूर तालुक्याचे ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे आहे. लाखांदूर येथे मी आज अशी बातमी घेऊन आलो जिथे एका ग्रामीण रुग्णालयामध्ये एका महिलेची आणि तिच्या बाळाची दोघांचीही मृत्यू झालेली आहे आणि याचा थेट आरोप कुटुंबियांनी संबंधित डॉक्टर आणि पूर्ण स्टॉपवर केलेला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस प्रसूती झाली त्यावेळेस कुठल्याही डॉक्टरनी फेरफटका न मारता, विशेष काळजी न घेता किंवा कुठलीही विचारणा न करता त्यांच्या निष्काळजीपणामुळे हे मृत्यूचा बळी पडल्याचा सर्वस्वी जबाबदार हे फक्त डॉक्टर कर्मचारी आहेत, असा आरोप पीडित जे मृत्यू पावलेली महिला आहे तिच्या पतीने केला आहे. ह्या संदर्भात आपण अधिकची सविस्तर माहिती जाणून घेऊया सिटी न्यूजच्या माध्यमातून. सिटी न्यूजसाठी साहिल रामटेके, लाखांदूर, भंडारा. सरकारी आरोग्य व्यवस्थेचा हा निष्काळजीपणा अत्यंत गंभीर आहे. ही घटना केवळ एका कुटुंबावर आलेलं संकट नाही तर संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत आणि नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास टिकून राहील. निसर्गाच्या अवकृपेमुळे अनेकदा शेतकऱ्यांवर मोठं संकट येतं. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातून पाणी सोडल्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पूर आला आणि शेतीचं मोठं नुकसान झालं. या संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.
मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि इसापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहली आहे. यामुळे नदीकाठच्या अंजनखेड, बोडगव्हाण, सायफळ, वडसा, पडसा, टाकडी, रुई, हडसण यांसारख्या गावांमध्ये शेतांचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता आमदार भीमराव केराम यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागाला भेट दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार अभिजित जगताप, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, पोलीस निरीक्षक गणेश कराड, कृषी अधिकारी आणि इतर महसूल अधिकारी उपस्थित होते. आमदार केराम यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नदीच्या पाण्याने शेतजमीन खरडून गेल्याची आणि उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दृश्य पाहून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे. या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष निळखंड मस्के, जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर, प्राध्यापक राजेंद्र केशवे, तालुका सरचिटणीस विनायक मुसडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 16 आणि 17 तारखेला अतिवृष्टी झाल्यामुळे पैनगंगा नदीच्या तीरावरच्या आसपास असलेले आमचे शेतकरी आणि त्या शेतांच्या आजूबाजूला असलेले छोटे मोठे जे नाल्या होत्या आणि जास्तीचा पाऊस पडल्यामुळं ते नाले तोडून भरून वाहत होत्या आणि पैनगंगेला ते पाणी न स्वीकारल्यामुळं डाब मारून ती परिस्थिती निर्माण झाली. पाण्याचा निचरा जागेवर झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीची हानी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि मग त्या ठिकाणी बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं शासनाच्या वतीने महसूल विभाग आणि कृषी विभाग हे संयुक्त पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा सर्वे करून जास्तीत जास्त त्यांना कशा पद्धतीने आर्थिक मदत त्या ठिकाणी करता येईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी शासनाकडे आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. आणि कुठल्याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किंवा हे बाधित झालेले जे शेतकरी आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे हे कुठलाही माणूस त्या ठिकाणी वंचित राहू नये अशा पद्धतीचे सर्वे करण्याचे निर्देश मी महसूल विभागाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांची आता 4 वाजता सुद्धा बैठक झाली आणि प्रायमरी स्वरूपामध्ये किनवट आणि माहूर भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये सरसकट आपण जे बाधित झालेल्या लोकांना मदत झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका होती. परंतु आता काही शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की ज्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे आम्हाला त्या ठिकाणी कमी मिळतो आणि ज्यांचं झालेलंच नाही त्यांनाही पैसे जास्तीचे मिळतात. म्हणून ज्यांची पर्सेंटेजमध्ये कोणाचं जास्त नुकसान झालेलं असेल अशी वर्गवारी करून तशा पद्धतीचं रीतसर सर्वे करून तसे प्रस्ताव शासनाला तहसीलच्या मार्फत त्या ठिकाणी संयुक्त सर्वे रूपाने त्या ठिकाणी सादर करावे असे मी निर्देश त्यांनी दिलेले आहे. अधिकाधिक माझ्या भागातल्या बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत कशा पद्धतीने मिळवून देता येईल या पद्धतीने या भागाचा लोकप्रतिनिधी निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करतो. गावात काही पाळीव जनावर दगावलेले आहे त्याच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, पाळीव जनावर आहेत, घरामध्ये पाणी सुटलेलं आहे किंवा आणखी बाकीच्या काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नदीच्या पलीकडे शेती असल्यामुळं त्या ठिकाणी काही लोकांनी बिबिया खतं वगैरे त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते. पाणी आल्यामुळे त्यांचे खतं जागेवर त्या ठिकाणी गेलेले आहेत. या सगळ्या ज्या ज्या नुकसानीमध्ये येणाऱ्या आहेत त्या सर्वच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्या सर्वेमध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आले पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश मी प्रशासनाला दिलेले आहे. आमदार भीमराव केराम यांनी दिलेला हे शब्द शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर होऊन त्यांना शासनाकडून योग्य ती भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे. पाहूया प्रशासकीय यंत्रणा यावर किती तत्परतेने काम करते आणि शेतकऱ्यांना किती लवकर मदत मिळते. नाशिक शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देह विक्री रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आरएम स्पा मध्ये ही धडक कारवाई करण्यात आली असून मुख्य आरोपी खुशबू परेश सुराणा यांना अटक करण्यात आली आहे. नाशिक शहरातील आरएम स्पा मध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या देह विक्रीच्या धंद्यावर पोलिसांनी सापळा रचून धाडसी छापा टाकलाय. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत मुख्य आरोपी खुशबू परेश सुराणा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत कानपूर, दिल्ली, बिहार, मिझोरम आणि नाशिक अशा विविध राज्यातून आणलेल्या 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपी महिलांना आर्थिक फायद्यासाठी बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकलत असल्याचा धक्कादायक आरोप आहे. गुन्हे शाखेच्या टीमने बनावट ग्राहक पाठवून हा सापळा रचला आणि कारवाई केली आहे.
वरिष्ठ निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी पार पडली आहे। या प्रकरणी आरोपीवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनंतर नाशिक शहरात अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात धडक मोहीम सुरू आहे। आरंभ स्पा मधील देह विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर नाशिक पोलिसांची कार्यवाही सध्या चर्चेत आहे। अवैध धंद्यांवर अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। वेळ झाली एका अल्पशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। आराधना फ्रेश स्टॉक सेल 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पासून मान्सून धमाका। 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल। डिझायनिंग साड्या, डिझायनिंग ड्रेस मटेरियल, शूटिंग, शर्टिंग, मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर आणि संपूर्ण लग्न बस्ता। ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, जवाहर गेट रोड, अमरावती। एक व्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक, त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। अमरावतीकरांसाठी सुवर्ण संधी। येणाऱ्या सणवारांच्या पर्वावर स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम एक्स्पोच्या माध्यमातून। आपल्यासाठी घेऊन आले आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू। दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी। महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी, घरासाठी, ऑफिससाठी आकर्षक मजबूत फर्निचर, सोबतच किचन करिता विविध साहित्य, आणखी बरेच काही। तर वाट कसली बघताय, नक्कीच भेट द्या इंडियन हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम एक्स्पो, रॉयल एनफील्ड शोरूमच्या समोर, सातूर नाते, बडनेरा रोड, अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। बघूया पुढील घडामोडी। नाशिकमध्ये गुन्हेगारी विरोधात पोलिसांचे मोठे यश। नुकताच कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या कुख्यात गुंडाला पोलिसांनी कट्ट्यासह अटक केली आहे। इगतपुरी परिसरात दहशत माजविण्याच्या तयारीत असलेल्या या सराईत गुन्हेगारावर 1-2 नव्हे तर तब्बल 9 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। हा गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर होता आणि शेवटी रंगेहात पकडला गेला। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे। इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर रोडवरील SMBT हॉस्पिटल परिसरात देशी बनावटीची पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि धारदार कोयता घेऊन दहशत पसरविण्याच्या तयारीत असलेल्या 21 वर्षीय पुरुषोत्तम उर्फ गग्गा संजय गिरी या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहात पकडले। पुरुषोत्तम गिरी हा नांदगाव सदो येथील रहिवासी असून घोटी, वाडीवर्रे आणि इगतपुरी पोलीस ठाण्यात तब्बल 9 गंभीर गुन्ह्यात वांछित होता। खून, गंभीर मारहाण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत। विशेष म्हणजे हा गुंड नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर पडला होता। तुरुंगातून सुटल्यावर तो पुन्हा गुन्हेगारी वर्तणुकीत सक्रिय झाला आणि त्याच्या विरोधात पोलिसांनी पुन्हा कारवाई केली आहे। या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाचा समावेश होता। पोलिसांनी स्पष्ट केले आहे की जिल्ह्यातील अशा सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर मोहीम राबवली जाणार असून कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील। गुन्हेगारीचे हे सावट दूर करण्यासाठी पोलिसांची ही मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे। परंतु वारंवार जामिनावर सुटून पुन्हा गुन्हेगारीकडे वळणाऱ्या गुन्हेगारांविरोधात अधिक कठोर कायदेशीर उपायांची गरज आहे। जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी ही कारवाई निश्चितच मोठा संदेश देणारी ठरत आहे। नागपूर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एका आरोपीवर कठोर कारवाई केली आहे। नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमित उर्फ भोला वाघमारे या सराईत गुन्हेगाराला 2 वर्षांसाठी शहराबाहेर हद्दपार करण्यात आला आहे। नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 27 वर्षीय आरोपी सुमित उर्फ भोला रमेश वाघमारे या आरोपीवर लकडगंज पोलीस ठाण्यात 1 आणि नंदनवन पोलीस ठाण्यात 4 असे एकूण 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत।
यात जबरी चोरी करणे, गैरकायद्याची मंडळी जमून खून करणे, शिवीगाळ आणि मारहाण करणे, सामान्य नागरिकांना धमक्या देणे असे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत. पोलिसांनी याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई केली, मात्र त्याच्या वागण्यात सुधारणा झाली नाही. परिणामी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 56 अंतर्गत कारवाई करून त्याला 2 वर्षासाठी नागपूर शहर व जिल्हाबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. या आरोपीला पोलिसांनी नातेवाईकांकडे भंडारा येथे सोडले. नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी ही कारवाई महत्वाची ठरली आहे. नंदनवन पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी सुमित उर्फ भोला रमेश वाघमारे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावर लकडगंजचा 1 आणि नंदनवनचे 4 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये जबरी चोरी, अश्लील शिवीगाळ करणे, धमकी देणे, गैरकायद्याची मंडळी जमून लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे असे अगदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. तर त्याला काल दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांच्या आदेशाने 2 वर्षाकरिता नागपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे. 2 वर्षांसाठी हद्दपार केलेल्या सुमित उर्फ भोला वाघमारेमुळे आता परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीची घटना घडली आहे. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे अवघ्या काही तासातच आरोपींना अटक करण्यात यश आलंय. 19 ऑगस्ट रोजी रात्री 10:30च्या सुमारास फिर्यादी यश कैलास इंगळे हे त्यांचे फार्मसीचे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात होते. खरबी चौक ते वाठोडा चौक दरम्यान स्मिथ बारजवळ 2 आरोपींनी मालवाहक गाडीने त्यांचा मार्ग अडविला. फिर्यादीला मारहाण करून त्यांना चाकूचा धाक दाखविण्यात आला. आरोपींनी विवो कंपनीचा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 5200 रुपयांचा मुद्देमाल लुटलाय. फिर्यादीच्या तक्रारीवरनं नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरित पथक तयार केलेत. सापळा रचून अवघ्या काही तासातच 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेले आरोपी 25 वर्षीय मोहम्मद सोहेल मोहम्मद अशफाक आणि 27 वर्षीय शाहरुख शेख उर्फ पेंटर शेख मेहमूद यांना चौकशीत आरोपींनी जबर चोरीची कबुली दिली आहे. दोघांना अटक करून पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहेत. तक्रारदार यश इंगळे हे त्यांचं फार्मसी दुकान बंद करून घरी जात असताना खरबी चौक ते वाठोडा चौकच्या दरम्यान त्यांच्या पाठीमागून ते 2 व्हीलरने जात होते. त्यांच्या मागून आलेल्या एका मालवाहू ऑटो रिक्षाने त्यांच्या पुढे जाऊन त्यांचा रस्ता अडवला. गाडी थांबवली. त्या मालवाहू रिक्षातून 3 जण खाली उतरले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील 1200 रुपये आणि त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना चाकूचा धाक दाखवला व ते तिथून पळून गेले. सदरची तक्रार फिर्यादीने दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये सोहेल खान या आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि इतर जे 2 जण आहेत त्यातील एक शेख शाहरुख नावाचा आरोपी आहे आणि त्याचा साथीदार असे 2 जण फरार आहेत. त्यांना देखील नंदनवनचे तपास पथक त्यांच्या मार्गावरती आहे. लवकरच त्यांना देखील अटक करण्यात येईल. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास PSI दळवी करीत आहेत. सदरची कामगिरी आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे. नागपूर पोलिसांच्या जलद आणि नेमक्या कारवाईमुळे जबरी चोरीच्या प्रकरणात आरोपी पकडले गेलेत. पुढील तपास दारवा येथे 13 वर्षीय नातवाचा रेल्वेच्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा तीव्र मानसिक धक्का बसल्याने दिग्रस येथील त्याच्या आजोबांनी देखील जगाचा निरोप घेतला. एका दिवसात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. दारवा रेल्वे स्टेशन परिसरात वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे उड्डाण पुलाखाली खड्डा खोदण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले होते. 4 शाळकरी मुलांना या खड्ड्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही, परंतु हा मोह जीवघेणा ठरला. 4घांचाही बुडून करुण अंत झालाय. यामध्ये 13 वर्षीय रेहान असलम खान याचाही समावेश होता. ही धक्कादायक माहिती मिळताच दिग्रस येथील त्यांचे आजोबा
मुनीर खान शमशेर खान उर्फ मुन्नाभाई पेपरवाले तसेच नातेवाईक दारवा येथे दाखल झालेत. परंतु एकुलत्या नातवाच्या मृत्यूचा धक्का आजोबांना सहन झाला नाही. घरची कामे आटोपल्यानंतर रात्री 11 वाजताच्या सुमारास बोलता बोलता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनीही देह त्यागला. गुरुवारी दुपारी दारवा येथे नातवाची अंत्ययात्रा पार पडली तर सायंकाळी दिग्रस येथे आजोबांना शोकाकुल वातावरणात सुपूर्द एक खाक करण्यात आले. मुनीर खान यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वृत्तपत्र वितरक म्हणून कार्यरत राहून त्यांनी कुटुंबियांचा उदरनिर्वाह केला. त्यांचा बोलका आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते परिसरात लोकप्रिय होते. एका दिवसात घडलेल्या आजोबा व नातवाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पत्रकार बांधव, सर्वधर्मीय नागरिक, सर्वपक्षीय लोक या दुःखद प्रसंगी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झालेत. एका नातवाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे आजोबांनीही जगाचा निरोप घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील ही हृदयद्रावक घटना प्रत्येकाची डोळे पाणावणारी आहे. परतवाडा येथील आदिवासी समाज कल्याण हॉस्टेलला राज्यातील 16 आमदारांच्या समितीची भेट झाली. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी थेट आमदारांसमोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये ग्राउंड, लायब्ररी, वसतिगृहातील सोयी सुविधा आणि रस्त्यांची दुरावस्था यांचा प्रमुख समावेश होता. परतवाडा येथील शासकीय अनुसूचित जमाती हॉस्टेलमध्ये राज्य विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या 16 आमदारांनी भेट दिली आहे. यावेळी आदिवासी मुलं आणि मुलींनी आपापल्या व्यथा थेट समितीसमोर मांडल्यात. हॉस्टेलमध्ये अभ्यासासाठी लायब्ररी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खेळांसाठी ग्राउंडची कमतरता असल्याचेही स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी हेही सांगितले की हॉस्टेलला जाणारा रस्ता चिखलमय असून वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे शिक्षणासाठी रोज प्रवास करणं अवघड जाते. या व्यतिरिक्त विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात यावी अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. अनुसूचित जमाती समितीचे अध्यक्ष दौलत दरोडा, स्थानिक आमदार केवलराम काळे यांच्यासह सर्व आमदारांच्या समोर विद्यार्थ्यांनी प्रश्न मांडलेत. या भेटी दरम्यान एक वेगळाच प्रकारही समितीच्या लक्षात आला. तो म्हणजेच विद्यार्थ्यांच्या समस्या कायम असल्या तरी हॉस्टेलचे कर्मचारी यांनी समितीच्या आगमनापूर्वी स्वच्छता करून ठेवली होती. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन आता समिती आणि शासन कोणते ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. चांदूर रेल्वे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे तब्बल 25 लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून या कारवाईने गांजा तस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का बसलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 ऑगस्ट रोजी चांदूर रेल्वे पोलिसांना एक गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की 2 व्यक्ती एका 4 चाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन नांदगाव खंडेश्वर रस्त्याने जाणार होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले. नायब तहसीलदार आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी सापळा रचला. पळसखेड फाट्यासमोर एका बेलोरा गाडीला थांबविण्यात आले. गाडीची तपासणी केली असता त्यात 111 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला, ज्याची किंमत सुमारे 25,66,800 रुपये होती. पोलिसांनी या प्रकरणी यश भास्करराव लोहे वय 21 वर्षीय, 36 वर्षीय फिरोज सय्यद अनवर सय्यद या 2 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून गांजासह बेलोरा गाडी, एक ऍपल मोबाईल, एक रेडमी मोबाईल, एक टॅब आणि रोख 6,600 रुपये असा एकूण 36,42,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अमरावती जिल्ह्यात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला मोठा आळा बसला आहे. आज रोजी आम्ही पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे हजर असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम 4 चाकी वाहनामधून गांजा नावाचा अंमली पदार्थ घेऊन नांदगाव खंडेश्वर रोडने जाणार आहे. सदरची माहिती लागलीच आम्ही वरिष्ठांना कळवून माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री विशाल आनंद सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री अजयजी आखरे सर आणि पोलीस स्टेशनकडील पथकाने संयुक्त पथकाद्वारे शासकीय पंच, फोटोग्राफर, वजन काटा मापर यांच्या उपस्थितीत जाऊन कारवाई केली असता 111 किलो
आणि 600 ग्रॅम वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ सह 2 आरोपी यश भास्कर लाहे राहणार पिंपळगाव बैराई तालुका नांदगाव खंडेश्वर अमरावती आणि फिरोज सय्यद अनवर सय्यद राहणार सांताक्रूज हे दोघे मिळून आले, त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करीत असो आणि पुढील तपास करीत आहोत. अमरावती पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळे तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या खाईत लोटणाऱ्या अशा गुन्हेगारांवर अंकुश बसवणे शक्य होईल. पोलिसांच्या कामगिरीमुळे शहरात अवैध धंद्यांना चाप बसेल अशी अपेक्षा आहे. नाशिकमध्ये गुन्हेगारी विरोधात पोलिसांचे मोठे यश. नुकताच कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या कुख्यात गुंडाला पोलिसांनी कट्ट्यासह अटक केली आहे. इगतपुरी परिसरात दहशत माजविण्याच्या तयारीत असलेल्या या सराईत गुन्हेगारावर 1-2 नव्हे तर तब्बल 9 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हा गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर होता आणि शेवटी रंगेहात पकडला गेला. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर रोडवरील SMBT हॉस्पिटल परिसरात देशी बनावटीची पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि धारदार कोयता घेऊन दहशत पसरविण्याच्या तयारीत असलेल्या 21 वर्षीय पुरुषोत्तम उर्फ गग्गा संजय गिरी या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहात पकडले. पुरुषोत्तम गिरी हा नांदगाव सदो येथील रहिवासी असून घोटी वाडीभर्रे आणि इगतपुरी पोलीस ठाण्यात तब्बल 9 गंभीर गुन्ह्यात वांछित होता. खून, गंभीर मारहाण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत. विशेष म्हणजे हा गुंड नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर पडला होता. तुरुंगातून सुटल्यावर तो पुन्हा गुन्हेगारी वर्तणुकीत सक्रिय झाला आणि त्याच्या विरोधात पोलिसांनी पुन्हा कारवाई केली आहे. या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाचा समावेश होता. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की जिल्ह्यातील अशा सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर मोहीम राबवली जाणार असून कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. गुन्हेगारीचे हे सावट दूर करण्यासाठी पोलिसांची ही मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु वारंवार जामिनावर सुटून पुन्हा गुन्हेगारीकडे वळणाऱ्या गुन्हेगारांविरोधात अधिक कठोर कायदेशीर उपायांची गरज आहे. जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी ही कारवाई निश्चितच मोठा संदेश देणारी ठरत आहे. आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत राहण्याची स्वप्न पाहणाऱ्या एका 22 वर्षीय विवाहितेने काही महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या आपल्या संसाराचा अचानक शेवट केला. अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथे एका तरुण विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. ही घटना अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव रेल्वे येथे घडली आहे. शेख आयशा शेख महजर 22 वर्षीय असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच तिचा शेख मझहर सोबत विवाह झाला होता. अचानक तिने आपल्या राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे, ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. मात्र या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. इतक्या तरुण वयात असा टोकाचा निर्णय तिने का घेतला याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. एका तरुण विवाहितेच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबियांवर आणि नातलगांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत, जेणेकरून आत्महत्येचे कारण शोधता येईल आणि सत्य समोर येईल. एका क्षणात एका तरुण आयुष्याचा अंत होणं हे खूप दुःखदायक आहे. या आत्महत्येमागचं खरं कारण काय आहे हे पोलिसांच्या पुढील तपासातूनच समोर येईल. पण या घटनेने विवाह संस्थेतील नात्यांची गुंतागुंत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पर्यावरणाचे रक्षण आणि संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत राज्यभर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जात आहे. याच मोहिमेला प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यातील माहूर नगरपंचायतीने एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात एकाच दिवशी तब्बल 4000 वृक्षांची लागवड करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत 22 ऑगस्ट रोजी सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये एकूण 90,000 वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या आदेशाचे पालन करत माहूर नगरपंचायतीने एक मोठा वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला आहे.
या कार्यक्रमात नगराध्यक्ष फिरोजभाई दोसाणी यांच्या पुढाकाराने मातृतीर्थ कुंड परिसरातील जंगलाला लागून असलेल्या जागेत एकाच दिवशी 4000 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमात नगराध्यक्ष फिरोजभाई दोसाणी, नगरसेवक इरफान सय्यद, विजय कामटकर, शेख अफसरली, सुमित खडसे यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी, सफाई कर्मचारी, पत्रकार, महिला बचत गटांच्या सदस्या आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. अनेकदा असे कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु त्यानंतर वृक्षांचे योग्य पालन पोषण होत नाही. ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे नुसती संख्या कागदावर न राहता लावलेल्या प्रत्येक झाडांचे संगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता ज्यांनी वृक्षारोपण केले आहे त्यांनीच त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे, अन्यथा हे केवळ एक इव्हेंट म्हणून दिसून येईल, असे आवाहन यावेळी करण्यात आले. माहूर नगरपंचायत तर्फे मान्य या नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही माहूर शहरात 4000 झाडं लावायचा प्रकल्प केलेला आहे. आणि ते झाडं लावण्यासाठी संबंधित पत्रकार, माझे नगरसेवक, कर्मचारी, महिला बचत गट सर्व लोकांनी इथं उपस्थित राहिले आणि ही जगवण्याची सुद्धा जबाबदारी आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून घेणार आहोत. याच्यासाठी एक विशिष्ट टीम आम्ही तैनात ठेवणार आहोत. पाणी किंवा याचं हे जगाव कसं फक्त लावूनच याला मोकळं करायचं नाही. असेच प्रकल्प या अगोदर आम्ही माहूर शहरात लावले होते. त्यापैकी 60% झाड आज जिवंत आहे. याच मातृतीर्थ परिसरामध्ये तुम्ही अगर बघितलं एक दाट घना जंगल सारखा आपण एक वातावरण माहूर शहरात वृक्षारोपणाच्या माध्यमातून केलेलं आहे. माहूर नगरपंचायतीने एकाच दिवसात 4000 झाडे लावून एक चांगला संदेश दिलाय. आता गरज आहे ती या रोपट्यांचे वृक्षात रूपांतर करण्याची. हे काम केवळ शासकीय यंत्रणेचे नसून नागरिकांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे लावलेल्या झाडांचे संगोपन करणे आता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आपण बघत आहात सायंकाळच्या बातम्या. बघूया आतापर्यंतच्या घडामोडी. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.